नमस्कार यूट्यूब फॅमिली. तर आजपासून ब्लॉग बनवायला चालू केलेली आहे मी, कारण का आपल्या मॅडमला वेळच नाही भेटत आहे जास्त. तिचं जेव्हापासून काम सुटणार आहे तिच्या मनामध्ये बसले, त्यामुळं पूर्ण वेळ ती कामालाच देते. त्यामुळं घरातली कामं ती विसरूनच गेले. आता काल 2 दिवस झाले आपला अंश खूप आजारी होता, त्यामुळे तिने ब्लॉग पण नव्हते बनवले. तर आज कुठे त्याला जाऊन थोडं बरं वाटतंय. तर तो बघा आज किती मोबाईलवरती व्यस्त आहे, दाखवतो चला तुम्हाला. अंशू आता बरं वाटतं का तुला? औषधं पिली? बघू काय खेळतोय तू? काय ते त्याच्यामध्ये ABCD लिहायचं असतं. तू जसं बनवशील ना तसं ते बनतं. तिथे ए काढ, ए लिही. हां ए लिही ना फटाफट, लवकर केला तर लवकर होतं. ते एच्या हिशोबाने लवकर ए निघतं. हां बघ झालं का? तसं ए होतं. तर आता त्याला मी औषधं दोन्ही पाजलेले आहेत, हे बघू शकता. एक डॉक्टरने एक पॅरासिटामॉल दिलं होतं आणि एक त्याला जुलाब चालू होता, त्यामुळे एक जुलाबसाठी दिली होती. तर आपल्या मॅडमचं आता काय चाललं बघू चला. 10:30 वाजत आले. आत्ता आमचं जेवण झालेलं आहे. जेवणामध्ये काय होतं का? कसली भाजी म्हणले ते? सुक्कट होतं. आमच्या तिकडे झिंगे बोलतात त्याला. झिंगे आणि आपलं काय बोलतात, वांग मिक्स होतं. अजून बघा बेड असंच आहे, बेड आवरलेला पण नाही दिसतंय सकाळपासून. पूर्ण काम बेडवरतीच अंशूचा चालू असतं. त्याचा पूर्ण धिंगाणा चालू असतो बेडवरती. बघा आता याचं एकटंच चालू आहे खेळणं. काम बघायचं, काल आणले राशन अजून तिथंच पडले. कधी करणार आहे का दळणे? काय काय बघा 8 वाजता सुटलं हिचं काम, म्हणजे 8 वाजता हिनं लॉगआउट केलं आहे. आणि इथं आता 2 दिवस झाले राशन येऊन पडले. काय करते काय बाई काय माहिती, काय करते का एवढं 2 तास तू? हां किचन पण तसंच आहे, भांडी पण मला वाटतं ही सकाळपासूनची तशीच ठेवलेली आहे तिनं, आहे ना? मग 8 नंतर काय करते? 8 वाजता तर लॉग आउट होते. 8 नंतर करायचं ना फटाफट, जरा कामावर यायची. बाकीची बायका पण बघ ना कशा करतात. 8 नंतर पटदिशी जेवण बनवायचं असतं, पोरांचा अभ्यास घ्यायचा असतो, त्याच्यानंतर जेवण बनवायचं असतं, कपडे धुवायचे असतात 8 नंतर. त्यानंतर हे असं दिवसभर घाण पडलेलं किचन असतं, ते असं मला असं साफ करायचं असतं, भांडे घासायचे असतात, हे सगळं काम असतात ना. बघा तर कळलं का तुम्हाला काय काय असतं ही सांगितली आता स्वतःच्या तोंडानंच. पण कधीतरी लवकर आवरत जा. कधीतरी मला आल्यावर असं वाटतं की चला आज उज्ज्वला झालं का सगळं, चला आज लवकर आराम करू. हो कधीच नसतं या बाईचं. वेळ तर लागणार ना, काम करायचं म्हटलं वेळ तर लागणारच ना. काम तर आहे. आणि एक प्रॉब्लेम पण आहे आमच्या इथं, मोटर जेव्हा चालू करेल पाणी असेल ना मोटरला, त्यावेळीच ही सगळी कामं आवरायला लागतात. मग दिवसभर ही कामामध्ये असते आणि त्यामुळं तिला हे भांडे वगैरे घासता येत नाहीत, पाणी नसतं. आणि संध्याकाळी सकाळचे कोणी नसतं तिथं आपल्या सोसायटीमध्ये, तर कोण स्वतःहून जाऊन मोटरही चालू करत नाही. आणि कसं सगळ्यांच्या घरात टाक्या आहेत पाण्याच्या, माझ्याकडे नाही, माझ्याकडे ड्रम आहे. हो ते एक आहे. प्रत्येकाच्या इथे सोसायटीमध्ये टाकी लावलेली आहे, घरामध्ये वॉशरूमच्या वरती टाकी लावलेली आहे. तर ते नंतर त्यांनी ते साठा करून नंतर यूज करतात. मोबाईल बंद झाला तुला? माझा अभ्यास केला? अभ्यास केला तू? का नाही केला अभ्यास? काय झालं? नाही येत स्मॉल डी. उद्या स्कूलला जायचं आहे ना? चल मग खेळणी भरून ठेव. चल याच्यामध्ये हे खेळण्याची भरून ठेव लवकर. हे बघा अंशूची खेळण्याची बॅग आहे, ह्याच्यामध्ये पूर्ण खेळणी भरून ठेवली आहेत. याच्यामध्ये बघा किती खेळणी आहेत अंशूची, किती खूप खेळणी आहेत ना अंश तुझी. आणि हा आपला स्टँड आहे, याच्यावरूनच आम्ही जे शॉर्ट व्हिडिओ वगैरे असतो ते याच्यावरून बनवत असतो कधी कधी. सांगू का
आता तू तुझं काम जाणारे बोलते ना, तर आता जरा काम व्यवस्थित कर, चांगलं कर आणि जास्त पेमेंट पाड, जेणेकरून तू टाकी लावून घेशील. कारण का तू जेव्हा बाहेर जाणार ना कामाला, त्यानंतर कसं करणार मग? कारण का येऊन तुला सगळं आवरायचं आहे परत. कारण का पाणी जर नाही राहिलं तिथं संध्याकाळी, जर दिवसभर सगळं वापरून संपलं, तर मग कशी मग तू ही रोजची भांडी घासणार अशी ह्या टायमामध्ये? बोल. मीच बसू टाकते का? हो, तूच बसायचं. काय बोलली तू? मीच बसू का म्हटलं टाकी? मग बसायचं तर तुलाच लागणार ना. आता किती वाजतील एवढी भांडी घासायला तुला? 10 मिनिटं होतं का? किती वेळ लागतो तेव्हा? 10 मिनिट लागतील. मग जेवण करायचंय, मग फरशी पुसायची झालं. फरशी राहू दे आजच्या दिवस, मग लवकर आवर. कारण का उद्या अंशूचा 2 दिवसानंतर जाणार आहे ना तो आता स्कूलला, तर त्याला उद्या लवकर उठून पाठवावं लागेल. हे बघा हिचं काम, इथं झाड लावलंय, हे फार झाड सुकवून गेले. तर 10 वेळेस सांगितलं की त्याला बाहेरच्या साईडला सोडून दे, रात्रीचं सोडून द्यायचं बाहेर, जेणेकरून ते त्याला रात्रीची तरी हवा वगैरे भेटेल. हे बघा काही गरज नाहीये त्याला, ते मनी प्लांट आहे, त्याला काही होत नाही. आणि ते जळलं नाही, जळलंय माझ्याकडून. अरे मग तेच ना, जळलंय ते. नाहीये, जळलंय ते. अरे मग मी तेच बोललो, ते जळलेलं आहे. त्याला रात्रीचं आपण जर बाहेर सोडलं नाही इथून, तर रात्रीचं तरी त्याला हवा वगैरे भेटेल, थोडं ऑक्सिजन भेटेल. तर उद्यापासून तो आठवड्यातून एकदा त्याला बाहेर ठेवलं ना तरी पुरेच आहे, कारण ते बिना सूर्यप्रकाशाचं जगतं. आठवड्यात एक दिवस बाहेर ठेवते मी त्याला. आणि हे कोरफड पण चांगले जगले ना खाली, बघून तर मुळं सुटले खाली. त्याला पण मुळं सुटले की त्याने एवढं फुलं. तर बघू कोरफडीचं फेस वॉश कधी भेटते आम्हाला करायला. सॅटर्डेला कर त्याचं, बनव कोरफडीचा फेस वॉश असतो ना, बनवतात ना फेस, म्हणजे फेस मास्क बनवतात ना त्याचा. चला घे मग आवरून, मी त्याचा अभ्यास बघतो. नाही, त्याला झोपवायचं. बघतो काय करतोय. काय काढतोय पिल्लू? हां काय आहे? D फॉर डॉग. गुड. बघा स्वतःच्या न सांगता येऊन बिचारा एकटाच बसला. झालं? अंशू तसं नाही करायचं, बॅड मॅनर्स. ओके. मग मी उद्या मिसला सांगून देईन की तो असं बुक फेकून देतो म्हणून. हां मग मिस फटके देतात का तुला? सांगितलं ना तसं नाव की मग मिस फटके देते. त्यामुळे तसं करायचं नाही. तर बुक घेऊन दे. उद्या घेऊन जायचं आहे ना? उद्या घेऊन जायचं आहे ना बुक? हां चल ठेवून दे आणि बेड आवरायला घे. झोपायचं आहे लवकर, उद्या तुला सकाळी लवकर उठायचं आहे परत. उठणार आहेस ना? जाणार आहे ना स्कूलला? हां 2 दिवस झाले स्कूलमध्ये गेला नाहीस तू. चला तर आपण आवरून झाल्यानंतर आपल्याला तुम्हाला व्हिडिओ दाखवतो अजून किचनचा वगैरे, साफसफाई केली कशी ते. रात्रीच्या 11:30 वाजलेत. आता ह्याच्यापेक्षा जास्त फ्रेश नाही चेहरा दिसू शकत माझा, आणि झोपेतच दिसणार मी. कंटाळा आलाय. तर आता माझं चाललंय दळणं करणं, आणि बघू शकता मी किती इन्फेक्शन झालंय चेहऱ्यावरती. त्यात आणि माझा मोबाईलचा कॅमेरा चांगला नाही आहे. अंश वाट बघतोय मम्मी कधी त्याला झोपवायला येते. त्याला झोप आली आहे, पण मला दळण पण करायचं आहे. अंशचे पप्पा झोपले, तर दळणामध्ये मी काय केलं ते दाखवते. आणि आत्तापर्यंत जितका सपोर्ट केला ना माझ्या व्हिडिओजना, तेवढा इथून पुढं पण करा. आणि शॉर्ट व्हिडिओजमध्ये कॉमेडी व्हिडिओज बनवू का मी मिनी व्लॉग बनवू हे मला नक्की सांगा. आणि काय झालं बाळा? झोपायला येऊ? थांबा आले. झोप नाही एक दिवस स्वतः. ते का 11:30 नाही 12 वाजले. बापरे. जा ना बाळा, लगेच येते मी. जा लगेच येते. गुड नाईट. जा ना पिलो. दळण कोण करणार मग? पप्पा ओरडत होता ना मम्मीला मग अशी दळण नाही केलं म्हणून.
जाऊ झोपा. बाजरीचं दळण करायचं राहिलंय. ज्वारीचं झालं करून 2 किलो, बाजरी 2 किलो आहे आणि ही डाळ आहे. अंशच्या पप्पाला घरच्याच डाळीचं बेसन लागतं, त्यामुळं मला घरची डाळ मी म्हणजे घरच्या डाळीचं बेसन म्हणजे विकतचं बेसन नाही आवडत. डाळ मी मग वाटून आणते. हे बघा, आता ही वाटून आणायची. आता हिला पुसणार, त्यानंतर थोडीशी निवडणार, पुसणार आणि थोडीशी गरम करणार ह्याच्यामध्ये तव्यामध्ये किंवा कढईमध्ये आणि मग दळून आणणार. चाळणार आधी थोडीशी. तर ही कचरा दिसतोय ना, ज्वारी चाळल्याचा कचरा आहे. आणि ही बाजरी, ही ज्वारी 2-2 किलो आहे फक्त. 15 दिवस जातं हे 2-2 किलोचं.